नमस्कार, आपण पाहत आहात एसबीएन मराठी आणि मी वैष्णवी जाधव। एक नजर टाकूया आजच्या हेडलाइन्सवर। आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? आरएसएसच्या विचारधारेला नेहमीच विरोध। प्रकाश आंबेडकरांना महाआघाडीत घेण्यासाठी शरद पवारांचे प्रयत्न। राज ठाकरेंविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट। मनसे सैनिकांनी डॉक्टरला दिला बेदम चोप। सांगलीमध्ये पुन्हा एकदा महापालिकेचा कारभार चव्हाट्यावर। ड्रेनेजमध्ये पडली गाय। 2 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर गायीला सुखरूप काढण्यात यश। त्याच्या सुमारास मला एक माझ्या मोबाईलवरती कॉल आला की हनुमाननगरच्या जे काही कंटेनर आहे, मुख्य कंटेनर, त्या मुख्य कंटेनर शेजारीची चेंबर आहे गटरचा, त्या गटरच्या चेंबरमध्ये एक मोठी गाय पडली आहे। आणि ते गाय पडल्यानंतर मला कॉल आल्यानंतर मी तात्काळ त्या ठिकाणी घटनास्थळी आलो। घटनास्थळी आल्यानंतर मी बघितलं जवळपास 3 बाय 3 फूट अशा पद्धतीचा एक ओपन चेंबर, जो सर्वसाधारणपणे 8-8.5 फूट खोल आहे, अशा चेंबरमध्ये ती गाय पडली होती। गायची सर्वसाधारण अवस्था बघितली तर गायची जी काही हे आहे साईज आहे, ती साईज खूप मोठ्या प्रमाणात असल्याकारण गाय त्या ठिकाणी दुमडलेल्या अवस्थेत होती आणि बराचसा तिचा भाग आतल्या बाजूला पाईपच्या मध्ये गेला होता। तर त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर महानगरपालिकेचा अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आलं। अग्निशमन विभागाच्या नंतर राहत इन्साफ फाउंडेशनचे आमचे मित्र मुस्तफा मुजावर या सर्वसाधारण या टीमला ते त्या ठिकाणी बोलावून घेतलं आणि एक क्रेन, JCB वगैरे या सगळ्याच्या मदतीनं आणि या सगळ्या टीमच्या मदतीनं त्या गायीला सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं। खरंच तुम्ही देवेंद्र गंगाधरराव फडणवीस असाल तर 16 मंत्र्यांची चौकशी करा। धनंजय मुंडेंचं मुख्यमंत्र्यांना चॅलेंज। देशाचे तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अमित शहा तडीपार आणखी नाही। तुम्ही कुणावर आरोप करता? अरे खरे जर धुतल्या तांदळाचे तुम्ही आहात तर राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्याला मी आव्हान देतो, ज्या 16 तुमच्या भ्रष्टाचारी मंत्र्यांचे घोटाळे आम्ही पुराव्यानिशी विधान परिषद आणि विधानसभेत काढले, हिम्मतच असेल आणि खरंच तुम्ही देवेंद्र गंगाधरराव फडणवीस असाल तर त्या 16 मंत्र्यांची चौकशी करा। अगोदरच क्लीन शीट देत आहे आपला म्हणजे बाळा आणि दुसऱ्याचं म्हणजे कार्ट। यावर्षी दुष्काळ पडणार नाही, स्कायमेटचा प्राथमिक अंदाज। 96 ते 104% मान्सून होण्याची शक्यता। गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती जैसे थेच। पोटामध्ये रक्तस्राव झाल्याने तातडीने मेडिकल कॉलेजमध्ये केले ऍडमिट। पुण्यात कर्णबधिरांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, शिक्षण रोजगारासाठी आंदोलन करणाऱ्या कर्णबधीर मोर्चेकरांच्यावर पोलिसांचा लाठीमार।
भारतावर 1 अणुबॉम्ब टाकला तर भारत 20 अणुबॉम्ब टाकून पाकिस्तानला बेचिराख करेल. पाकचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांना भीती. कोकणातील श्री भराडी देवीच्या यात्रेला सुरुवात, भाविकांची अलोट गर्दी. दुसऱ्या वनडेत भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडचा 7 विकेट्सनी उडवला धुव्वा. 3 सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी. हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. मेरा पहला 4G नेटवर्क था एयरटेल, यार फिर मैंने छोड़ दिया. मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया. फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है. इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है. वापस एयरटेल. एक्चुअली ना, बिल्कुल सही किया. सब कुछ ट्राई करना चाहिए, वरना सही गलत का पता कैसे चलेगा? या मैन. हाँ, मैं ही बोल रही हूँ. सब कुछ ट्राई करो, फिर सही चलो. जवानांच्या कुटुंबांना दिलेला धनादेश परत प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती विनोद वाघ यांनी दिली आहे. लोणार तालुक्यातील नितीन राठोड तर मलकापूर येथील संजय राजपूत या 2 जवानांना पुलवामा हल्ल्यात वीरमरण आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाखांची मदत जाहीर केली. आई वडील यांना 20% आणि पत्नीला 60% असं या शासकीय मदतीचं स्वरूप आहे. गेल्या शनिवारी त्यांच्यावर त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी चोरपांगरा येथे जवान राठोड यांच्या कुटुंबियांना माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते 50 लाखांचा धनादेश देण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने बुलढाणा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ग्रुप कॅप्टन सतीश केंजळे यांनी मंत्री निलंगेकर यांच्या हस्ते प्रसिद्धीसाठी कुटुंबियांना तात्पुरत्या स्वरूपाचा धनादेश दिला आणि त्याच दिवशी धनादेश परत घेतला. धनादेश दिलेला शासनाच्या खात्यात धनादेश वाटण्या इतका निधी नसल्यामुळे तो बाउन्स झाला असता. त्यामुळे धनादेश परत घेतल्याचं समोर आलं होतं. दरम्यान पालकमंत्री मदन येरावार जवान राठोड यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी आले असता त्यांनीही खात्यात तरतूद नसल्याने धनादेश परत घेण्यात आल्याचं स्पष्ट केलं. मात्र हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना देण्यात आलेल्या खात्याचा धनादेशमधील खात्यात राशी नसल्याचं पाहणं जिल्हा प्रशासन म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांचं काम आहे. म्हणून जिल्हाधिकारी डॉक्टर निरुपमा डांगे यांच्यावर हलगर्जीपणा केल्यामुळे कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटून मागणी करणार असल्याचं विनोद वाघ यांनी सांगितलं आहे. येथे दुःखद घटना घडली. त्या दुःखद घटनेमध्ये महाराष्ट्रातील 2 जवान शहीद झाले. दुर्दैवानं ते दोन्ही जवान मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील होते. त्यापैकी एक जवान लोणार तालुक्यातील चोरपांगरा येथील नितीन राठोड हे होते. या जवानांच्या कुटुंबाला शासनाने एक मदत म्हणून 50 लाखाचा धनादेश त्या ठिकाणी जारी केला होता. परंतु बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व त्यांचे सोबतचे काही अधिकारी यांच्या चुकीमुळे, त्यांच्या हलगर्जीपणामुळे त्या ठिकाणी तो धनादेश परत घ्यावा लागला. शहीद कुटुंबाच्या प्रती अशी असंवेदनशीलता या जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दाखवली. तात्काळ त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे. मी सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे एक विनंती करणार आहे की आपण जरी सैनिकाच्या कुटुंबाच्या पाठीशी या ठिकाणी खंबीरपणे उभा राहिलात, परंतु जे काही अधिकारी असतील, जे अशा चुका करत असतील, त्यांना या ठिकाणी तात्काळ त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे, अशी मागणी राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडे मी या ठिकाणी करणार आहे. सांगलीच्या मॅरेथॉन स्पर्धेच्या बंदोबस्तात असणाऱ्या वाहतूक पोलीस अधिकाऱ्यास टेम्पोची धडक लागल्याने पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
सांगली शहरात आज एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला वाहनाची धडक बसल्याने अपघात झाला. यामध्ये विटा वाहतूक पोलीस शाखेचे कर्मचारी रामचंद्र खोत हे जखमी झाले आहेत. पोलिसांच्या वतीने आज मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेसाठी सांगली पोलीस दलाकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी सांगली मिरज रोडवरील पोलीस अधीक्षक यांच्या घराशेजारी तैनात असणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यास धडक दिल्याची घटना घडली आहे. थांबवलेली वाहतूक सोडल्यानंतर आधी जाण्याच्या गडबडीत हा अपघात घडला. यामध्ये खोत यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर जखमी कर्मचाऱ्यास तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलिसांनी चालकासह टेम्पो ताब्यात घेतला आहे. माझं नाव रामचंद्र तानाजी खोत, पोलीस नायक विटा पोलीस स्टेशन. आज रोजी मॅरेथॉन बंदोबस्त कामी सांगली येथे आलो होतो. मला आयकॉन चौक येथे बंदोबस्त होता. दरम्यान ट्रॅफिक काढत असताना अचानक एक आयशर टेम्पो माझ्या पायाला येऊन डॅश दिल्याने नॉर्मल मुक्का मार लागलेला आहे. सध्या मी सिव्हिल हॉस्पिटल आहे. गाडी चालकाला किंवा गाडीवाल्याला का आपण केलेलं आहे, तक्रार दाखल केलेली आहे का? अजून काही तक्रार दाखल केलेली नाही. करणार आहे का तक्रार दाखल? किरकोळ आहे. आजऱ्यात गावात आलेल्या गव्याच्या हल्ल्यात महिला ठार झाली आहे. आजरा तालुक्यातील सोहाळे येथे गव्याने केलेल्या हल्ल्यात हौसाबाई परसू पेडणेकर वय 55 वर्ष या ठार झाल्या आहेत. येथे गावठाण परिसरातील असलेल्या सत्संग भवनाजवळ सकाळी 10च्या सुमारास हा हल्ला झाला. पेडणेकर यांनी आरडाओरड केल्यावर त्यांना वाचवण्यासाठी काही जणांनी घटनास्थळी धाव घेतली, पण तत्पूर्वी गव्याने त्यांना उचलून जमिनीवर आपटून गंभीर जखमी केले. त्यांना ग्रामस्थांनी गडिंग्लज येथे उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. पेडणेकर आज सकाळी 10च्या सुमारास शेणी लावण्यासाठी गावठाण परिसरात गेल्या होत्या. शेणी थापत असताना झुडपाआड लपलेला गवा त्यांच्या लक्षात आला नाही. जोरदार आवाज आल्यावर गवा आहे हे त्यांच्या लक्षात आले, पण गव्याने त्यांच्यावर लगेच हल्ला केला. त्याने शिंगाने फरफटत 7 ते 8 फूट नेले. त्यामध्ये मांडीत शिंग घुसल्याने त्यांची मांडी फाटली होती. तसेच कमरेला व डोक्याला जबर दुखापत झाली. त्यांना रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्या मयत झाल्या. सांगलीच्या आटपाडीमध्ये ग दी माडगुळकरांच्या नावाने भव्य नाट्यगृह उभारले जाणार आहे. सांगलीच्या आटपाडीचे सुपुत्र असणारे महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी व प्रसिद्ध साहित्यिक ग दी माडगुळकर यांची यावर्षी जन्मशताब्दी वर्ष साजरी होत आहे. या निमित्ताने विविध उपक्रम आटपाडीमध्ये साजरे होणार असल्याची माहिती आटपाडीचे आमदार अनिल भाऊ बाबर यांनी दिली आहे. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून आटपाडीकरांची मागणी असणारी गदिमांच्या नावे नाट्यगृह बांधण्याची मागणी पूर्ण झाली आहे. सरकारकडून आटपाडीसाठी ग दी माडगुळकर यांच्या नावाने भव्य नाट्यगृह उभारणीस मंजुरी मिळाली आहे. अशा पद्धतीचे पहिलेच नाट्यगृह राज्यात तालुका स्तरावर उभा राहत आहे. यासाठी 13,65,00,000 रुपये निधी मंजूर झाला आहे. याचीही माहिती बाबर यांनी दिली. गदी माडगुळकरांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं आटपाडी येथे गदी माडगुळकरांच्या नावानं नाट्यगृह व्हावं असं अर्थमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना मी अर्थसंकल्पाच्या अधिवेशनाच्या वेळेला सुचवलं होतं. अर्थमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये म्हणजे जे अर्थसंकल्पाचं जे भाषण असतं त्या भाषणामध्ये त्यांनी त्याचा उल्लेख केलेला होता की आटपाडीमध्ये गदी माडगुळकरांच्या नावानं नाट्यगृह उभारलं जाईल. गेल्या 15 दिवसात त्या दृष्टीनं आर्किटेक्ट यांच्याकडनं प्लॅन तयार करून सुंदर असा प्लॅन तयार केला आणि गेल्या 6-7 दिवसात त्या प्लॅनला मंत्रालयामध्ये सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ते काम व्हावं या दृष्टीनं त्या विभागामार्फत केलं. त्यामध्ये सार्वजनिक बांधकामांची मान्यता घेणं, सांस्कृतिक कार्य विभागाची मान्यता घेणं, नियोजन विभागाची मान्यता घेणं, वित्त विभागाची मान्यता घेणं आणि यामधून भव्य आणि सुसज्ज असे नाट्यगृह, गदिमांच्या काव्यपंक्ती आणि चित्रांच्या बोलक्या भिंती, गदिमांचे बंधू व्यंकटेश माडगुळकर आणि डॉक्टर शंकरराव खरात यांचे साहित्य दालन,
चित्रफित संग्रहालय आदी उभारले जाणार आहे. सदर नाट्यगृह येत्या 2 वर्षात बांधले जाणार आहे. या सगळ्यातून पुन्हा तरतूद मिळण्याच्या दृष्टीनं प्रस्ताव पाठवणं हे सगळं काम करायचा प्रयत्न केला आणि ज्याला प्रशासकीय मान्यता मिळायला पाहिजे ती प्रशासकीय मान्यता काल मिळाली. ती प्रशासकीय मान्यता मिळण्याच्या दृष्टीनं आणि नाट्यगृह उभा करायच्या दृष्टीनं या राज्याचे मुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्र फडणवीस साहेब, अर्थमंत्री. सोलापूर विद्यापीठास अहिल्यादेवी होळकर नामकरणाच्या मागणीसाठी सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्गावर धनगर समाजाकडून रास्ता रोको करण्यात आला. धनगर समाजाच्या एसटी मध्ये आरक्षणाची अंमलबजावणी करावी आणि सोलापूर विद्यापीठास अहिल्यादेवी होळकर नामकरणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्गावर धनगर समाजाकडून 13 मैल येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे सोलापूर विजापूर महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. मैल येथे आज चांगलं प्रतिष्ठानच्या वतीनं आणि तमाम धनगर समाजाच्या वतीनं, समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन यशस्वीरित्या पार पडलेलं आहे. आमच्या बांधवांच्या जो एसटीचा प्रश्न आहे, एसटीचा अंमलबजावणीचा प्रश्न आहे आणि सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवीचं नाव असेल किंवा 13 बिंदू मागणी रद्द करायची मागणी आणि मंद्रुप येथील शासकीय रुग्णालयास बाबासाहेबांचं नाव आणि सोलापूरमधील संत सेवालाल महाराजांचं स्मारक बनवायचं असेल, उड्डाणपूल रद्द करायची मागणी असेल किंवा शेतकऱ्यांचं कर्जमाफी आणि वीज बिल माफी असेल, या सर्व आणि यांच्यासह अन्य मागण्यांसाठी आज जो रोष आहे तो व्यक्त करण्यासाठी आम्ही आज रस्त्यावर आलो आहोत. येणाऱ्या कालावधीमध्ये जर लवकरात लवकर जर आचारसंहितेच्या आतमध्ये जर हे मुद्दे जर आमचे मान्य झाले नाहीत तर संघटनेच्या वतीनं आणि समाजाच्या वतीनं आम्ही राज्यभर आंदोलन छेडलं जाईल. मनसे नगरसेवक प्रकाश भोईर आणि नगरसेविका सरोज भोईर यांच्या वतीने नागरिकांना विनामूल्य पंढरपूर यात्रेचं आयोजन केलं आहे. मनसेचे जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक प्रकाश भोईर आणि नगरसेविका सरोज भोईर यांच्या वतीने श्री क्षेत्र पंढरपूर येथे 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व सेवेकरी यांच्यासाठी विनामूल्य यात्रेचं आयोजन करण्यात आले. आगामी निवडणुकीत मनसेला घवघवीत यश मिळावे आणि महाराष्ट्रातील जनतेसाठी काम करण्याची संधी मिळावी अशी प्रार्थना श्री विठ्ठलाच्या चरणी करणार असल्याचे नगरसेवक प्रकाश भोईर यांनी सांगितले. भोईर दाम्पत्याने मनसेचा व भगवा झेंडा फडकावून यात्रेचा शुभारंभ केला. यावेळी महिला शहर संघटक मंदा पाटील, मनसेचे कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र संघटक मनोज घरत हे उपस्थित होते. यावेळी मनोज घरत म्हणाले की ज्येष्ठ नागरिकांना श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठलाच्या दर्शनाची पर्वणी नगरसेवक प्रकाश भोईर व सरोज भोईर यांच्यामुळे उपलब्ध झाली आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना निवडून देत आहात, असाच विश्वास कायम ठेवा. सगळ्यांना विठ्ठल दर्शनाची संधी मिळाली आहे, त्याचा लाभ घ्या अशा शुभेच्छा मंदा पाटील यांनी दिल्या आहेत. म्हणजे 10 बस पूर्ण झालेल्या आहेत पूर्णपणे. हे 10 बस आणि काही सेवेकरी इतर गाड्या अशा पद्धतीने पूर्णपणे इथून जाण्यापासून तर पूर्ण येईपर्यंत कंप्लीट केले. महिनाभराचं नियोजन कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मी हा केलेला आहे आणि पूर्णपणे त्यांना मोफत सेवा, डॉक्टर सेवा, आरोग्य सेवा हे सगळे या सेवेमध्ये पंढरपूर यात्रेमध्ये त्यांना आम्ही समाविष्ट करून घेतलेली आहे. पलूस आमनापूर येथे हजरत पीर गेसुद्राज साहेब उर्सास प्रारंभ झाला आहे. कैलासवासी RM अण्णा पाटील यांच्या प्रेरणेतून सालाबाद प्रमाणे पलूस तालुक्यातील आमनापूर येथे हजरत पीर गेसुद्राज साहेब उर्सास प्रारंभ होत आहे. या निमित्ताने उरूस कमिटीच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. रविवार दिनांक 24 रोजी गंधरात्र आहे. सोमवारी दिनांक 25 रोजी कमिटीच्या वतीने पीर गेसुद्राज साहेब दरगाहवर ऊद फुले, नैवेद्य, गलफ चढवला जाणार आहे व त्याच रात्री ऑर्केस्ट्रा झंकार बीट्स कोल्हापूर हा संगीतमय कार्यक्रम होणार आहे.
मंगळवार दिनांक 26 रोजी खारा नैवेद्य असून त्याच दिवशी भव्य निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान होणार आहे। यावेळी होणाऱ्या कुस्त्या ह्या वजनी गटात होणार असून यासाठी सकाळी 8 ते 12 या वेळेत पैलवानांची वजने घेतली जातील। महिला कुस्ती हे यावर्षीच्या मैदानाचं प्रमुख आकर्षण असणार आहे। या मैदानास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार संजय काका पाटील यांच्यासह भाजप जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, किरण तात्या लाड, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे। अमरावतीत चांदूर रेल्वेत कुस्तीच्या दंगली मैदानाचं आयोजन करण्यात आलं आहे। कोपरगाव तालुक्यातील डाऊज खुर्द येथे असलेल्या जोगेश्वरी इंग्लिश मीडियम स्कूलचा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी चिमुकल्यांनी नृत्य व गायन सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली। या प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे, अमोल टाके, सीईओ गुरुकुल फाउंडेशन नाशिक यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रम चालू होण्यापूर्वी शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी क्रीडा क्षेत्रात प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। संपूर्ण देशातील आज राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी तर महिला आलेल्या आहेत आणि चांदूर नगरीत या जैन क्रीडा मंडळाचा नेहमी एक हे राहिलेला आहे की जास्तीत जास्त दर्जेदार सामने कसे घेता येईल। आजपर्यंत या मंडळाने 8 राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा, 2 व्हॉलीबॉल आणि आता ही दंगल या 2019 मध्ये सुरुवात केली। आज दंगलीसाठी हरियाणा, राजस्थान विविध क्षेत्रातून मल्ल आलेले आहेत आणि त्यांचं स्वागत इथे चांदूर झालं आहे। आज भव्य दिव्य उद्घाटन माननीय पद्मश्री वैद्य साहेबांच्या हातून आता उद्घाटन झालेलं आहे आणि या भव्य दिवस सोहळा बघण्यासाठी या उद्घाटनात जेवढी गर्दी आहे, देशात 2 मोठ्या दंगलीत होणार आहेत। त्यात हिंद केसरी युद्धवीर आणि हिंद केसरी प्रवीण भोला अशा या भव्य दिवस सोहळ्याचं आपण बघितलेलं आहे। किती दिवस सोहळा चालणार आणि किती बक्षीस किती रुपयाचं? किती दिवस सोहळा चालणार? जवळपास 10 लाख रुपयाचे बक्षीस आपण इथं ठेवलेले आहेत आणि या 10 लाख बक्षिसासाठी वेगवेगळ्या गटानुसार दंगलीनुसार त्याचे प्राइस देणार आहोत। एक मोठी चांदीची गदा, एक 2 किलोची शेवटच्या दिवशी जो फायनलमध्ये। अमरावती मोझरी येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकारांच्या संघाच्या महाअधिवेशनात पत्रकारांनी प्रबोधन केलं आहे। शनिवारी सकाळी आयोजित पत्रकारांच्या प्रबोधन सत्राच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून TV9चे नागपूर ब्युरो चीफ गजानन उमाटे, ज्येष्ठ पत्रकार कुमार बोबडे यांची उपस्थिती होती। ज्येष्ठ पत्रकार कुमार बोबडे यांनी या प्रबोधन सत्रात पत्रकारांच्या विविध समस्या, त्यांना होणारे त्रास, पत्रकारितेतील पत्रकारांना येणारे वाईट अनुभव व त्यांनी केलेल्या 25 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांना आलेले अनुभवही बोलून दाखवले। यावेळी गजानन उमाटे म्हणाले की देशातील 55% जनता ग्रामीण भागात राहते। या ग्रामीण भागातील नागरिकांना न्याय देण्याचं काम ग्रामीण भागातील पत्रकार करतो। ग्रामीण पत्रकारांसाठी हक्काची लढाई शहरातील पत्रकार लढणार की नाही हे माहीत नाही, कारण ज्यांना बटाटे वर लागतात की जमिनीत, डवरणी पेरणी यांच्यातील फरक माहीत नाही, ज्यांना कापसाचं अर्थशास्त्र माहीत नाही, ते ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे, जनतेचे प्रश्न काय मांडणार असे तडकफडक वक्तव्य त्यांनी केले। परंतु मित्रहो, जवळपास 45% जनता या देशातली शहरात राहते, जवळपास 54-55% जनता या देशातली ग्रामीण भागात राहते आणि त्या ग्रामीण भागातल्या जनतेला न्याय देण्याचं काम जर असेल तर ते आम्हा सगळ्या ग्रामीण भागातील किंवा ग्रामीण भागातून आलेल्या पत्रकारांवर आहे। त्याचं कारण असं की तुमच्या हक्काची लढाई जी आहे ती शहरातले पत्रकार लढेल की नाही मला माहीत नाही, की ज्याला बटाटे जमिनीत लागतात की वर लागतात, ज्याला डवरण, वखरण, नांगरणी आणि पेरणी याच्यामधलं फरक माहीत नाही, ज्याला कापसाचं अर्थशास्त्र माहीत नाही, तो तुमच्या शेतकऱ्यांचे किंवा तुमच्या ग्रामीण भागातल्या जनतेचे प्रश्न कसे मांडणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि हेच वारंवार होत आलेलं आहे। म्हणजे मी मुंबईत 7 वर्ष काम केलं, नागपूर विदर्भाचा ब्युरो चीफ म्हणून 3-4 चॅनलमध्ये काम केलं, BBC सारख्या आंतरराष्ट्रीय माध्यम संस्थांसाठी काम केलं, तर हे सतत जाणवत आलेलं आहे की शहरातला पत्रकार जो आहे तो ग्रामीण भागातल्या कुठल्याही समस्येला न्याय देईल असं होत नाही किंवा त्याच्याकडनं आपण ती अपेक्षाही करू नये। याचबरोबर इथं वेळ होते का छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील। तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी। सेवा सदन
लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. क्या इनके जैसे आपके पास भी खेलने के लिए पैसे हैं? नहीं ना, इसलिए एयरटेल थैंक्स, क्योंकि आप हमारे लिए बहुत खास हो. तभी तो 1 साल का Amazon प्राइम सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. एयरटेल थैंक्स, you're welcome. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस, जिल्हा सांगली. किंग स्टार ॲक्वासेल अँड सर्व्हिसेस, RO वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण. दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज RO वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात. पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज. संपर्क 89 56 89 01 44. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. तो अब नेटफ्लिक्स 3 महीने तक सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. मेरा पहला 4G नेटवर्क था एयरटेल, यार फिर मैंने छोड़ दिया. मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया. फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है. इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है. वापस एयरटेल. एक्चुअली ना, बिल्कुल सही किया. सब कुछ ट्राई करना चाहिए, वरना सही गलत का पता कैसे चलेगा? या मैन. हाँ, मैं ही बोल रही हूँ. सब कुछ ट्राई करो, फिर सही चुनो. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस, जिल्हा सांगली. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. तो अब ZEE5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? जत मुचंडी येथील संत सेना महाराजचे खासदार संजय काका पाटील आणि आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. मुचंडी येथील महाराष्ट्र नाभिक महामंडळ मुंबई यांच्या वतीने करण्यात येणाऱ्या सेना महाराजचे भूमिपूजन पाटील व जगताप यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी डॉक्टर रवींद्र आरळी, रेल्वे बोर्ड पुणेचे संचालक प्रकाश जमदाडे, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, सुनील पवार, अशोक पाटील, विठ्ठल कोळी, संभाजी जाधव, संजय काटे, नाभिक महामंडळ शाखा जत मुचंडी कार्याध्यक्ष प्रकाश जाधव, चंद्रकांत जाधव, बापू जाधव, महादेव जाधव, प्रकाश माने, ज्योतिबा जाधव, तालुका युवा अध्यक्ष महेश जाधव आदी उपस्थित होते. यावेळी आमदार जगताप यांनी मुचंडी येथील सेना महाराज सभा मंडपासाठी 2 लाख रुपयांचा निधी देण्याचं आश्वासन दिले. आजऱ्यातील शरीर सौष्ठव स्पर्धेत राजेंद्र जाधव यांनी बाजी मारली आहे.
आजरा येथे स्वराज्य तालीम मंडळाच्या आयोजित शरीर सौष्ठव स्पर्धेत राजेंद्र जाधव याने प्रथम क्रमांक व आजरा श्रीचा बहुमान पटकावला। स्पर्धेचे उद्घाटन तालीम अध्यक्ष बाळ केसरकर व राहुल देसाई यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आजरा बँकेचे चेअरमन डॉक्टर दीपक सातोसकर, समीर चांद, नगरसेवक धनाजी पारपोलकर, सचिन बिरंजे यांच्यासह मान्यवर व युवक वर्ग मोठ्या संख्येने हजर होता। माढा मतदारसंघात शरद पवारांच्याकडून फसवणूक, पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढणार, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे वक्तव्य। सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनेतून देण्यात येणाऱ्या कृषी यंत्र व अवजारांचे आज जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात वितरण समारंभ पार पडला। या प्रसंगी जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री देशमुख यांनी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे आपण क्लस्टर प्रमुख आहे, त्यानिमित्ताने या भागात दौऱ्यादरम्यान अनेक नागरिक पदाधिकारी आपल्याला भेटले आणि माढा मतदारसंघाच्या शांघाय करण्याची घोषणेची केवळ फसवणूक झाल्याचे सांगतात। तसेच या मतदारसंघाचा उमेदवार देशाचा पंतप्रधान होईल या भावनेतून आपण शरद पवारांना साथ दिल्याचे सांगत लोकसभेच्या निवडणुकीवेळी बोगस मतदान केल्याचे नागरिक आपणास सांगत असल्याची माहिती मंत्री देशमुख यांनी यावेळी दिली। तसेच माढा या मतदारसंघातून लोकसभा लढण्याबाबत कार्यकर्ते आणि नागरिकांच्या मधून आपणास आग्रह होत आहे, मात्र भाजपाकडून जो आदेश येईल तो आपण मान्य करणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले। तयारी करताय मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे। मी 98 पासून आजपर्यंत जवळपास 5 निवडणुका लढलेल्या आहे। 5 वेगवेगळ्या ठिकाणी मला पक्षाने आदेश दिलेले होते। पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थेतून दिला होता आदेश, नंतर सोलापूर लोकसभेला निवडणुकीचा आदेश दिला होता। 2009 साली शरद पवारांच्या यांच्या माढा मतदारसंघामध्ये आदेश दिला होता। त्यानंतर 2009ला तुळजापूर विधानसभेला उभा केलं होतं आणि आत्ता 2014ला दक्षिण मतदारसंघातून उभा केलं। मी पक्षाने जो आदेश देईल तो आदेश मानणारा एक कार्यकर्ता आहे। माहीत नाही मला उद्या काय होणार आहे। आमच्या पक्षात मी काही मालक नाही की मी जाहीर घोषणा करायला की मी उमेदवार आहे, परंतु मला जे पक्षश्रेष्ठी सांगतील, पक्षाचा जो आदेश असेल त्याप्रमाणे काम करणार। भाजप सेनेची युती झाली। तीर्थक्षेत्र नृसिंहवाडी येथील मटका आणि दारूवर कायमस्वरूपी कारवाई करावी यासाठी युवा शक्तीने शिरोळ पोलीस ठाण्याला निवेदन दिलं आहे। पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले जवान हे राजकीय बळी आहेत असा घणाघात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे। कोल्हापुरातल्या एका कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते। आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या 2 गट पडले आहेत, त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची चौकशी करा, सर्व सत्य बाहेर पडेल असंही राज ठाकरे म्हणाले। पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानचं पाणी रोखण्याचा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला। यावर पाकिस्तानचं पाणी तोडायला नळातून पाणी देणार आहात का असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला। ते म्हणाले की इंटरनॅशनल वॉटर ॲक्ट नावाची गोष्ट असते की नाही? 2-3 देशातून जाणारं पाणी एक देश थांबवू शकतो का? पण सतत वातावरण उभं करायचं। पाकिस्तान एक शत्रू आहे। हल्ल्यात जे 40 जवान गेले त्यांची माहिती पुढे येईलच, पण ते राजकीय बळी ठरले आहेत। सांगलीतील बाल स्केटिंगपटू सई पेटकर हिने सलग 1 तास स्केटिंग लावणीचा विश्वविक्रम केला आहे। सांगलीतील राहुल आरबोळे स्केटिंग अकॅडमी ही सर्वात जुनी आहे। या स्केटिंग अकॅडमीमधून अनेक नामवंत खेळाडू घडले आहेत। या अकॅडमीकडून सांगली ते मुंबई अशी बाल स्केटिंग रॅली काढून मंत्रालयामध्ये शिवजयंती साजरी करण्याचा उपक्रम यापूर्वी घेण्यात आला। याचबरोबर गोविंद माने या 3 वर्षाच्या बाल स्केटिंगपटूचा सलग 12 तास स्केटिंगचा विक्रम ही अकॅडमीच्या नावावर आहे। यासह सांगली कोल्हापूर स्केटिंग रॅली तसेच सर्व सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचा मान नेहमीच या अकॅडमीला मिळत आला आहे।
याचीच प्रेरणा घेऊन अकॅडमीची 9 वर्षांची बाल स्केटिंगपटू सई शैलेश पेटकर ही सलग 1 तास वेगवेगळ्या लावणीवर स्केटिंग डान्सचा विक्रम करत आहे। यामध्ये एकूण 11 लावण्यांचा समावेश आहे। न थांबता सई लावणीच्या तालावर स्केटिंगद्वारे नृत्य सादर करत आहे। आज सायंकाळी 6:10 याची सुरुवात झाली। नेमिनाथ नगरमध्ये हा पहिला विश्वविक्रम कार्यक्रम झाला आहे। या विक्रमाची 4 वर्ल्ड बुकमध्ये नोंद होणार आहे। यासाठी वंडर बुक, जिनियस बुक, भारत वर्ल्ड रेकॉर्ड, गोल्डन स्टार वर्ल्ड रेकॉर्ड या 4 विश्वविक्रम संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले आहेत। राहुल आर्वे स्केटिंग अकॅडमी। मी सई शैलेश पेटकर, मी 4वीत आहे, वसंत प्राथमिक शाळेत शिकते। माझे वय 9 वर्ष आहे। मी आज स्केटिंगवर सलग 11 लावणी करून नवीन विश्वविक्रम नोंदवला आहे। माझे प्रशिक्षक शैलेश पेटकर यांचे मला मार्गदर्शन लाभले। मला आज खूप आनंद झाला आहे। वर्ल्ड रिकॉर्ड हुआ है, क्या है वर्ल्ड रिकॉर्ड? आप क्या बोलेंगे इस बारे में? मैडम पूरा रखिए। Namaskar, my name is Dr. Guram Swarnasri. Today I am here to represent Wonder Book of Records. Wonder Book of Records has started in 2010 Dr. B.B. Arkeji. Today in Maharashtra, in Sangli, Sai Shailesh, she is an 8 years old girl. She completed non-stop 1 hour folk lavani dance, which is famous in Maharashtra, and she did on roller skating, and this has happened in first time in the world. That's why we have considered as a world record feat this one. So I should congratulate Sai and family and whole friends and Sangli Gao people. With her support, she did a great job with her parents' support. So once again, congratulations to Sai. Thank you so much. मैडम हिंदी में आप प्लीज प्लीज। राहुल आर्वे स्केटिंग अकॅडमी सांगली, सांगलीतली सगळी जुनी संस्था। आज या स्केटिंग अकॅडमीच्या विद्यार्थिनी सई शैलेश पेटकर यांनी 9वा विश्वविक्रम प्रस्थापित केलेला आहे। तिने स्केटिंगवरती सलग 1 तास स्केटिंग करून 11 लावण्यांचा विश्वविक्रम प्रस्थापित केलेला आहे आणि ती त्यासाठी गेली 6 महिने प्रॅक्टिस करते आहे। आमचे संस्थेचे अध्यक्ष आरबोळे सर यांचं तिला मार्गदर्शन लाभत आहे। तिची आई स्वतः प्रतिभा पेटकर आणि मी स्वतः प्रशिक्षक शैलेश पेटकर यांचे मार्गदर्शन तिला लाभत आहे। विश्वविक्रम केलेला आहे, कसं वाटतं तुम्हाला? एक प्रशिक्षक आणि एक वडील या नात्यानं माझा मन भरून आलेला आहे। मला आता दिसत असेलच याची नोंद आता जिनियस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, स्टार गोल्डन रेकॉर्ड आणि अशा टोटल 4 प्रकारामध्ये तिची नोंद झालेली आहे। पुढे काय आता आणखी वेगळा विक्रम करण्याचा विचार आहे का? नाही, हाच विक्रम आम्ही गिनीजसाठी, लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसाठी, गुगल रेकॉर्डसाठी पाठवत आहोत। त्यांचे प्रतिनिधी आलेले नाही आहेत, पण आम्ही रजिस्ट्रेशन करून हे रेकॉर्ड तिथं पाठवतो। तुमच्या मुलीची अपेक्षा आहे की तिला चांगलं डान्सर बनवायचं, तुम्ही त्याला कसं सहकार्य करणार? नक्कीच प्रोत्साहन देणार। जिंतूर तालुक्यातील बोरी येथे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पथकाने धाड टाकून 50 लाखांचा गुटखा जप्त केला आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की जिंतूर तालुक्यातील बोरी येथील संभाजीनगरात गेल्या अनेक दिवसांपासून गुटख्याची सर्रास विक्री होत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांना मिळाली। त्यानंतर त्यांनी आपल्या विशेष पथकाद्वारे धाड टाकली। यात रोख 1,03,000 रुपये, 39 मोठे पोते तर 30 छोटे पोते असून यामध्ये गोवा वजीर व सितार या मालाचा बाजारभाव 16,50,000 रुपये तर मोबाईलसह इतर मिळून अंदाजे 50 लाखांची ही कारवाई केली आहे। हा माल बोलेरो कंपनीचा 2 गाड्यांमधून गुटख्याचा माल उतरवत असताना दत्तराव रामजी गवारे व जीवन दत्तराव गवारे यांना मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतले। दिनांक 19 फेब्रुवारी सकाळी बोरी पोलीस ठाण्यामध्ये अन्न सुरक्षा अधिकारी प्रकाश कच्छेवे यांच्या फिर्यादीवरून विविध कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर पुढील तपास बोरी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार हे करत आहेत। पंतप्रधान किसान सन्मान निधीचं उद्घाटन, सर्व छोट्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे 75,000 कोटी रुपयांच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी देशातील 1,01,00,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात योजनेच्या पहिल्या हप्त्याच्या रूपात 2,000 रुपये जमा झाल्याचा दावा करण्यात आला आहे। गोरखपूरमध्ये या योजनेचा शुभारंभ झाल्यानंतर मोदींनी आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला। योजनेबद्दल विरोधक अफवा पसरवत आहेत, मात्र शेतकऱ्यांनी अशा कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन मोदींनी केले। 1 फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारने 2019-20चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पामध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची घोषणा करण्यात आली होती। त्यानुसार 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या 12 कोटी छोट्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 3 हप्त्यांमध्ये वर्षाला 6,000 रुपये जमा करण्याचं जाहीर करण्यात आलं होतं। त्यापैकी पहिला हप्ता आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्याचा दावा करण्यात आला आहे। 10वीच्या परीक्षेच्या तणावातून 2 विद्यार्थिनींनी आत्महत्या केली आहे आणि एकीची प्रकृती गंभीर आहे। 10वीच्या परीक्षेच्या तणावातून 3 शाळकरी मुलींनी उंदीर मारण्याचं औषध खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। 2 मुलींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली, तर एका मुलीची प्रकृती गंभीर आहे। बुलढाण्याच्या खामगावमधील ही घटना आहे। उंदीर मारण्याचं औषध खाल्लेल्या 3ही मुली खामगाव येथील अर्जन खिमजी नॅशनल हायस्कूलच्या विद्यार्थिनी आहेत। निकिता रोहनकार आणि नयना शिंदे या विद्यार्थिनींचा मृत्यू झालाय, तर रुपाली उनोनेवर उपचार सुरू आहेत। 3ही मुली 10वीच्या वर्गात शिकत होत्या। पूर्ण नाव सांग। काय झालं होतं? काही नाही, उंदीर मारायची औषध घेतली होती। कधी घेतली तुम्ही? शुक्रवारी घेतली होती। का बरं घेतली? 10वीचं खूप टेन्शन आलं होतं पेपराचं, म्हणून घेतली होती। आणि कोणी आणली होती? ते निकिता रोहनकारने आणली होती। कशामध्ये आणली होती? काही नाही, नुसतं साधीशी पुडी होती। सुक्की खाल्ली होती, फक्त थोडी थोडी तेगी म्हणून एकच पुडी खाल्ली होती। बरं, त्याच्यानंतर काय झालं? काही नाही, मग घरी आलो आणि मग उलट्या केल्या होत्या। मग मी टिकार दवाखान्यात आली होती, ते ॲडमिट केलं होतं। सलाईन वगैरे दिली मला, पण त्या दोघी सरकारी दवाखान्यात आणल्या होत्या। हो का? आणि तू कुठं भरती होती? मी टिकार दवाखान्यात होती। तुझे पेपर कधीपासून आहे? 1 तारखेपासून 1 मार्चपासून पुढच्या महिन्यात। घरी सांगितलं तू? नाही, घरी मी आज सकाळी सांगितलं होतं। काय सांगितलं घरी? असं केलं म्हणून। शुक्रवारी सकाळी या 3ही मुलींनी 10वीचे प्रात्यक्षिके दिली होती, मात्र परीक्षा कठीण गेल्याने आपण 10वीच्या परीक्षेत नापास होणार अशी भीती 3ही मुलींना वाटत होती। या भीतीमुळे या मुलींनी हे टोकाचं पाऊल उचललं। आत्महत्या करण्याच्या उद्देशाने निकिता रोहनकार या मुलीने उंदीर मारण्याची पावडर आणली। निकिताने आणलेलं औषध 3ही मुलींनी खाल्लं, मात्र त्रास होऊ लागल्याने 3ही मुलींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। रुपाली किशोर उनोने, एक 15 वर्षाची मुलगी, तिच्या नातेवाईकांनी म्हणजे वडिलांनी ते दवाखान्यामध्ये घेऊन आले, पोटामध्ये दुखते आणि उलट्या वगैरे होत आहेत म्हणून। तर ते मुलीला विचारलं असता तिने असं सांगितलं की शुक्रवारी म्हणजे 22 तारखेला दुपारच्या दरम्यान तिने उंदीर मारण्याचं पावडर खाल्लेलं आहे। आणि तिला त्याचं कारण विचारलं असता तिने असं सांगितलं की आता 10वीची एक्झाम वगैरे सुरू होत आहे माझी, त्याच्यामुळं मला टेन्शन आलं होतं आणि त्या तणावाखाली येऊन मी ते उंदीर मारण्याचं पावडर खाल्लं होतं। पण मी घरी 2 दिवस कोणाला सांगितलं नाही, मी त्यांना आज सांगितलं, त्याच्यामुळे ते आज मला इथे घेऊन आलेले आहेत। नॅशनल हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या रुपाली उनोने, नयना शिंदे आणि निकिता रोहनकार या शालेय विद्यार्थिनी यांचे 10वीचे पेपर 1 मार्चपासून सुरू होत आहेत। त्यांची प्रॅक्टिकलची एक्झाम झालेली आहे। त्या परीक्षेचा अभ्यास न झाल्यामुळे त्यांना तिघींना टेन्शन आलं आणि त्यांनी उंदीर मारण्याचं औषध तिघींनी हातावर घेऊन एकत्र सर्व तिघींनी घेतलेलं आणि त्यानंतर त्या घरी निघून गेल्या। त्यांना अचानकपणे त्रास सुरू झाल्याने त्या तिघींनाही दवाखान्यात नेण्यात आलं। शासकीय रुग्णालयात नेल्यानंतर त्यापैकी नयना शिंदे आणि निकिता रोहनकार या दोघींना अकोला रेफर करण्यात आलं। उपचारादरम्यान या दोघीचा पण मृत्यू झालेला आहे आणि रुपाली उनोने ही शासकीय रुग्णालय खामगाव येथे उपचार घेत आहे। केवळ अभ्यासाचं टेन्शन आल्यामुळे तिने उंदीर मारण्याचं औषध घेतल्याचं तिच्या जबाबात तिने सांगितलेलं आहे। राजपूत फर्शी पे गाड़ी लगाता, मैं पानी पूरी बेल का और 100-200 जने रोज़ खा के जाते, मेरे पास में आज देते 15 साल से जिंदा करता है। आज दिन किसकी शिकायत नहीं है और कल पे हुआ वो गलत है, बिल्कुल गलत आरोप लगा दिया मेरे ऊपर।
तुझ्यासारखा नमक हराम पूर्ण दुनियेत सापडणार नाही. बच्चू कडूंनी नरेंद्र मोदींचं एकेरी नाव घेत टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं एकेरी नाव घेत तुझ्यासारखा नमक हराम पूर्ण दुनियेत सापडणार नाही असं वक्तव्य प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी नाशिकमध्ये केलं आहे. नाशिकच्या सिन्नर फाट्यावरील उपकृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली कांदा परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. सध्या निवडणुकांचे वारं आहे, जातीची समीकरणं आहेत, बहुजन वंचित आघाडी स्थापन झाली, पण जो सर्वात वंचित आहे त्या शेतकऱ्याची तिथे चर्चा मात्र होत नाही, अशी टीका बच्चू कडू यांनी वंचित आघाडीवर केली. सरकार कोणाचेही असो, आम्ही मे महिन्यात कांदा जीवनावश्यक वस्तूंमधून वगळावा या मागणीसाठी केंद्रीय कृषी मंत्र्यांना मोजके शेतकरी नेऊन घेराव घालणार आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली. येत्या 2 दिवसात आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊ आणि कांद्याच्या प्रश्नांवर योग्य निर्णय घेऊ, असंही ते म्हणाले आहेत. कुपवाडमधील हॉटेल मालकाची फसवणूक करणाऱ्याकडून 70 लाखांची ऑडी कार जप्त केली आहे. कुपवाड MIDCतील एका हॉटेल व्यावसायिकाला बेंगलोर येथे मोक्याच्या ठिकाणी 2 कोटी रुपयांची जागा देतो म्हणून संशयित मोहन वाळवेकर यांनी 2015 मध्ये व्यावसायिकाकडून वेळोवेळी 1 कोटी रुपये घेतले होते. या रकमेतून वाळवेकर यांनी 21 लाखांची 1 व 4 लाखांची 3 अशी 25 लाखांच्या 4 मोटरसायकली व 70 लाखांची ऑडी खरेदी केल्याचे आरोपीने पोलीस तपासात कबुली दिली. त्यानुसार हवालदार प्रवीण यादव, नितीन मोरे, कृष्णा गोजारी यांनी गुरुवारी आरोपीच्या हुबळी धारवाड घरातून पंचनामा करून गाड्या जप्त केल्या. मोहन वाळवेकर हा कर्नाटकातील सराईत गुन्हेगार आहे. कुपवाडमधील स्वराज्य संघटनेकडून शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी झाली. कुपवाड येथे स्वराज्य संघटनेच्या वतीने शिवजयंती सोहळा व समाज विभूषण पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचं आयोजन स्वराज्य संघटना कुपवाड यांनी केलं होतं. या कार्यक्रमात पारंपरिक पद्धतीने शिवाजी महाराज मूर्ती पूजन कुपवाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आलं आणि ढोल ताशा, ध्वजपथक, कोल्हापुरी डान्स मिमिक्री असा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती CR सांगलीकर, इचलकरंजी नगर परिषदेचे नगरसेवक संजय तेलनाडे, कुपवाडचे नगरसेवक गजानन मगदूम, युवा नेते समित कदम उपस्थित होते. सांगलीच्या गणेशनगर येथील एका कुटुंबाने तब्बल 1.5 लाखांचं सिम्बा मांजर पाळलं आहे. सांगलीच्या गणेशनगर येथे राहणाऱ्या राजपूत कुटुंबाला पहिल्यापासून प्राण्यांची आवड आहे. त्यांच्याकडे 2 कुत्री आणि 1 मांजर आहे. राजपूत कुटुंबाने 1 मांजर पाळलं आहे. तुम्ही म्हणाल ह्यात काय नवल आहे, पण हे मांजर सगळ्या मांजरांपेक्षा हटके आहे. अशा अर्थाने, कारण हे मांजर रशियामधून आणलं असून याची किंमत तब्बल 1.5 लाखाच्या घरात आहे. पर्शियन जातीच्या मांजराला राजपूत कुटुंबियांनी आपल्या घरी आणलं आहे आणि या मांजराचे सिम्बा असं नामकरणही केलंय. आता पाहूया सिम्बाचे वैशिष्ट्य. नर जातीचा पर्शियन असणारा सिम्बा हा आपल्या देशातील मांजरांच्या पेक्षा खूप वेगळा आहे. अंगावर वाघासारखे केस, डोळे अत्यंत छोटे, लांब लचक शेपटी, अत्यंत शांत स्वभाव असं या पर्शियन मांजराचं म्हणजेच सिम्बाचं वैशिष्ट्य आहे. तर दिसायला अत्यंत देखणा असल्यामुळे या पर्शियन मांजराला पाहता क्षणी प्रेमात पडल्याशिवाय कोणीही राहत नाही. सिम्बाचा रोजचा दिनक्रम हा अगदी खास असतो. सकाळी उठल्याबरोबर सिम्बा थेट घरातील खिडकीत जाऊन बसतो आणि घराबाहेर असणाऱ्या झाडावर बसणाऱ्या पक्ष्यांना तो निरखत असतो. त्यानंतर दिवसातून 2 वेळा सिम्बा आपल्या खास जेवणावर ताव मारतो. तर कोंबडीचे मटण सिम्बाला खूप आवडते. सिम्बाचं वैशिष्ट्य म्हणजे तो इतर मांजरांना आवडणारे दूध अजिबात पित नाही आणि भोजन झाल्यानंतर सोप्याखाली सिम्बा झोपून जातो. रात्री मात्र आवर्जून सोप्यावर झोपतो. तर दिवसभरात त्याच्यासाठी खेळण्यास साहित्य असतं, त्यासोबत तो खेळत असतो. त्याच्याबरोबर घरातील कुटुंबांसोबत सिम्बा खेळत असतो. गणेशनगर लाईनला राहतो, सांगलीमध्ये. आमचं पर्सियन कॅट आहे आणि हे इम्पोर्ट केलेलं आहे. त्याचे फादर अमेरिकेतून, जर्मनीहून डायरेक्ट इम्पोर्ट केलं आहे. फादर ते वर्ल्ड चॅम्पियन आहेत आणि मदर पण वर्ल्ड चॅम्पियन आहे. तर ते आता याचा कलर आहे तो ब्लॅक व्हाईट टॅबी म्हणून. पर्सियन याची काच जातीचं आहे.
हे मी आणलं तेव्हा 1.25 लाखाचं, आता जवळजवळ 1.5 लाखाची किंमत आहे. परभणीत कृषी विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून बोगस बियाणे जप्त केली आहेत. कृषी विभागाच्या गुणवत्ता विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत परभणीत बोगस बियाण्यांच्या 217 पॅकेट जप्त करण्यात आले आहेत. तर एकाला अटकही करण्यात आले. पेडवळगाव येथे काही इसम अनधिकृत बीटी बियाणांची बुकिंग करत असल्याची गुप्त माहिती कृषी विभागाला मिळाल्यानंतर कृषी विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी गव्हा, पेडगाव आणि सोनुळा या 3 ठिकाणी छापा टाकून अनधिकृत साठा जप्त केला. ग्रामीण पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई येथे 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मातंग समाजाच्या आरक्षण क्रांतीच्या जनजागृती महारॅलीचं मिरजेत स्वागत करण्यात आलं. मातंग समाज आरक्षण विविध मागण्यांसाठी मुंबई येथे लहुजी शक्ती सेना नागपूर यांनी महारॅली आयोजित केली आहे. नागपूर ते मुंबई असं या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. दिनांक 28 फेब्रुवारी रोजी या महारॅलीचा समारोप मुंबई येथे होणार आहे. मातंग समाज विविध मागण्यांसाठी मातंग समाज जनजागृती करण्यासाठी या महारॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. मिरजेत या महारॅलीचं स्वागत करण्यात आलं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी लहुजी शक्ती सेना कार्यकर्त्यांनी माहिती दिली आहे. मात्र दुर्दैवाने या ठिकाणचं जातीवादी सरकार संवैधानिक पद्धतीने निवडून आलेल्या लोकमतातून निवडून आलेल्या आमदारांचा आणि खासदारांचा देखील या ठिकाणी विचार करत नाही. त्यांच्या पत्राला देखील या ठिकाणी केराची टोपली दाखवण्याचं काम हे राज्य सरकार करीत आहे. त्यामुळे या महारॅलीचं आयोजन करत असताना येत्या 28 तारखेला मुंबई आझाद मैदान या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्यातील आणि महाराष्ट्र राज्यासहित इतरही 6 राज्यातील मातंग समाजाचा भव्य असा मोर्चा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. 27 तारखेपर्यंत आम्ही सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे. 27 तारीख तुमची, 28 तारीख मांगाची, अशा पद्धतीने 28 तारखेला महामोर्चाचं मुंबईमध्ये आयोजन केलेलं आहे. आपल्या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून मी सरकारला, शासनाला पुनश्च एकदा विनंती करतो की लवकरात लवकर तात्काळ या मातंग समाजाच्या मागण्या आपण पूर्ण कराव्यात. अन्यथा मातंग समाजाला आपलं उग्र अवतार दाखवल्याशिवाय पर्याय राहणार नाही. याचबरोबर इथं वेळ होते का छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. क्या इनके जैसे आपके पास भी खेलने के लिए पैसे हैं? नहीं ना, इसलिए एयरटेल थैंक्स, क्योंकि आप हमारे लिए बहुत खास हो. तभी तो 1 साल का Amazon प्राइम सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. एयरटेल थैंक्स, you're welcome. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र अळियांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. किंग स्टार ॲक्वासेल अँड सर्व्हिसेस. RO वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण. दुरुस्ती केवळ 4 तासात. तसेच 13 स्टेज RO वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात. पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज. संपर्क 89 56 89 01 44. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. तो अब नेटफ्लिक्स 3 महीने तक सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. मेरा पहला 4G नेटवर्क था एयरटेल यार, फिर मैंने छोड़ दिया. मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया. फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है. इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है. वापस एयरटेल. एक्चुअली ना बिल्कुल सही किया. सब कुछ ट्राई करना चाहिए, वरना सही गलत का पता कैसे चलेगा. या मैन. हाँ, मैं ही बोल रही हूँ. सब कुछ ट्राई करो फिर सही चलो. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र अळी यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कैंपस जत, जिल्हा सांगली. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. तो अब ZEE5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो?